सध्याच्या मंत्रिमंडळामधील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये असल्याचा दावा राऊतांनी केलाय। हनी ट्रॅपमध्ये पळून गेलेले 4 खासदार आमचे होते असा दावा संजय राऊतांनी केलाय। हनी ट्रॅपवर मुख्यमंत्र्यांनी उडवाडुवीची उत्तरं दिलीत असंही राऊत म्हणाले आहेत। आमचा पक्ष फोडला तेव्हा देखील हनी ट्रॅपचं प्रकरण घडलं होतं असं राऊतांनी म्हटलंय। साहेब, आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या बाहेर आंदोलन जे आहे ते केलं। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर बरीच चर्चा झाली आहे। त्यावरती भाजपकडून अजूनही अपेक्षित उत्तर आलेलं नाही। त्यांचा राजीनामा मंजूर होतो, नक्की घडतंय काय पडद्यामध्ये? बघा, देशाच्या उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला तडकाफडकी, आणि त्या संदर्भात सरकारकडून त्यांनी का राजीनामा दिला, कारणं काय आहेत, याच्याविषयी कोणतीही माहिती ना सभागृहाला दिली ना देशाच्या जनतेला दिली। उपराष्ट्रपती राज्यसभेचे चेअरमन असतात। आजच सकाळी मला कोणीतरी सांगितलं की आपलं सभागृह हे हेडलेस आहे, हेडलेस सभागृह, हेडलेस हाऊस, नेतृत्वच नाही आहे। त्याच्यामुळे एक अराजक माजलेलं आहे। लोक येतात, गोंधळ घालतात, निघून जातात। या सभागृहाला आता कोण नेतृत्व करणार याच्याविषयी काही कल्पना नाही। काल अत्यंत रुक्ष पद्धतीनं उपराष्ट्रपतींचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा कोणी करावी, तर उपसभापतींनीही केली नाही, तर उपसभापतींच्या पॅनलवरील एका सदस्यानं केली। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। कालपर्यंत जी व्यक्ती सभागृहाचं नेतृत्व करत होती, चेअरमन होती, उपराष्ट्रपती होती, त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची घोषणा निदान उपसभापतींनी करायला पाहिजे होती। पण उपसभापतीच्या पॅनलवरच्या एका सदस्याने ती केली। याचा अर्थ की पडद्यामागे भारतीय जनता पक्षामध्ये काही घडामोडी घडत आहेत आणि त्यातून हा राजीनामा झालेला आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। राऊत साहेब, तुम्ही हनी ट्रॅपचा मुद्दा जो आहे तो दररोज लावून धरताय, त्याच्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते सुद्धा तुमच्याकडे आहेत। हे प्रकरण नक्की आता कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? जवळपास 70 अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये नावं येत आहेत। हे नेक्सस कुठपर्यंत जात आहे, त्याचा मूळ नक्की? तर अधिकाऱ्यांचा विषय वेगळा आहे, नाशिकचा विषय येतो आहे। पण मी जो मुद्दा मांडलेला आहे तो 4 आमचे माजी खासदार जे आमच्या पक्षामध्ये होते ते आणि सध्याच्या सरकारमधले 4 विद्यमान मंत्री यांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। पण देवेंद्र फडणवीस हे काही समजून घ्यायला तयार नाहीत। काल दिवसभर ते त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्यावर जी काही फुलं उधळली जात होती त्या फुलांचा वास घेण्यामध्ये ते बिझी होते।